नमस्कार मंडळी, मी शिवम जाधव स्वागत करत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल विथ शिवमवरती। तर आजचा खास ब्लॉग असणार आहे तो म्हणजे आपल्या लालबाग परळमध्ये गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि आज गुरुपौर्णिमा आहे आणि तुम्हाला माहितीच असेल गुरुपौर्णिमा असली की मुंबईच्या राजाचं पाद्यपूजन असतं आणि यावेळेस मुंबईचा राजा आणि चिंतामणीचं देखील पाद्यपूजन असणार आहे। त्यामुळे लालबाग परळमध्ये अतिशय सुंदर असं दृश्य पाहायला भेटणार आहे गणेशोत्सवाचं। आणि आज आपण ॲपल असणार आहे आपल्यासोबत पाद्यपूजन पाहायला आणि आपण 2 पाद्यपूजन एका ब्लॉगमध्ये पाहणार आहोत, मुंबईचा राजा आणि चिंतामणीचा। आणि आज ॲपलच्या गाडीवरनं आपण जाणार आहोत सगळीकडे। तर जाऊयात ॲपल, आता पुढे बघूयात काय काय। चला एकदम भारी वाटतं आता, जसं जसं गणेशोत्सव जवळ येतं बेंजचा आवाज येतो तसा एकदम भारी वाटतं आता। पावसामुळे जरा चिखल झाला असेल मैदानात, पण तरीसुद्धा गर्दी काही कमी होणार नाही कारण गणेशोत्सव म्हणल्यावरती सर्व येणारच। लाईन बघू शकता, पाया पडण्यासाठी लाईन आहे। मुंबईचा राजा गणेश गल्ली बघू, आपले मित्रही भेटतील इथे। शंकराचं त्रिशूळ तरी दिसतं इथून, बघू शकता। आपला मित्र आहे मला बसला आलो फुटेजमध्ये गेलं काय बिल्डिंग मध्ये कार्यक्रम आहे भाई, भंडाऱ्याला आहे 7:30ला चालू होईल नक्की। चालेल, चल भाऊ भेटू। आपला मित्र भेटला बघा, साहिल। काय साहिल बाबा, कसं काय आज पाद्यपूजन लास्ट
रिले मारतोय प्रॉपर. यावर्षी चिंचपोकळीच्या चिंतामणीचा पाद्यपूजन सोहळा पारंपरिकरित्या करण्याचं हे चालू आहे. गेल्या वर्षीपासून त्यांनी बँजो ढोलताशा पथक बंद केलेला आहे, तुम्ही बघितलं असेल. पण पारंपरिकरित्या ते नृत्य सांस्कृतिक सर्व कार्यक्रम ठेवतात पाद्यपूजन दिवशी, बघू शकता. रथ होता यावेळेसचा. बाजूला पाद्यपूजन असणार आहे. हा बघा बधीर बॉय आपला, बधीर बॉय रिप्रेझेंटिंग लालबाग पर हक्काने. चला चला इकडचे जे दैवत आहे चिंतामणी बाप्पा सर्वांना सुख लाभो या मंचावरती आज आम्हाला भेटले. तर मंडळी, आपण आता चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या इथे आणि खूप गर्दी इथे दर्शनासाठी आणि खूप पारंपरिकरित्या इथे पण साजरा होतो आहे. आणि मुंबईच्या राजाचासुद्धा पारंपरिकरित्या साजरा होतो आहे पाद्यपूजन सोहळा. आणि दोन्ही पाद्यपूजन सोहळा पाहून अतिशय आनंद झाला आणि खूप दिवसांनी असं गणेशोत्सव सोहळा पाहायला भेटतं. काय अप्पल भावा, कसं वाटतं लालबाग परमध्ये आता गणेशोत्सव परत चालू झाला? आता स्वर्गाचं रूप आलेलं आहे लालबाग परला. आता बघूया, आता परत आगमन चालू होतील, हळूहळू गणेशोत्सव झाले तर मजा येईल आता आपल्याला पण. आपले दिवस चालू झाले, जगण्याचे दिवस सध्या सुरू झालेत आता आमचे. आणि गणेशोत्सवाचं तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जाणारं आपलं लालबाग पर आता पुन्हा नव्याने गाजणार आहे आणि खूप बघायला मजा येणार आहे यावर्षीचा गणेशोत्सव. तर नक्की आपल्या ब्लॉगमध्ये प्रत्येक ब्लॉगमध्ये दाखवणार आहोत आपण गणेशोत्सव आणि इतर ब्लॉग देखील देणार आहोत. तर तुम्ही ते नक्की पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. आज आपण दर्शनाला गेलो नाही चिंचपोकळीच्या चिंतामणीला, कारण आपल्या इथे गुरुपौर्णिमा उत्सव आहे, त्याचा देखील आपला एक ब्लॉग येणार आहे. त्यासाठी आपल्याला गर्दीमुळे आपल्याला नाही जाता आलं, तर आपण नक्कीच पुढच्या वेळेस ट्राय करूया आणि पूर्ण ब्लॉग घ्यायचा. तर हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद.